ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, नाशिक, महाराष्ट्रामधून बोलतोय। आज मी तुम्हाला लिव्हरच्या बाबतीत थोडक्यात माहिती देणार। मित्रांनो, लिव्हरची बिमारी कशी लागते बघा। लिव्हर जे आहे आपल्या उजव्या हाताला जिथं पासळ्या संपतात, पासळ्या संपल्यानंतर खाली केळासारखा एक असा पदार्थ आहे, एक ऑर्गन आहे, अवयव आहे। तो अवयव 1200 ग्रॅमचा आहे मित्रांनो। त्या अवयवाचं काय काम की तुमच्या शरीरामध्ये जेवण केल्यानंतर रस तयार होतात, त्या रसापासून रक्त तयार करणे व संपूर्ण शरीराला नवीन रक्त पुरवण्याचं लिव्हर हे काम करतं। तसे लिव्हरचे जवळपास 400 काम आहेत मित्रांनो। तुम्हाला अन्न हजम करणे, रक्त तयार करणे आणि शरीरामधील जे काही टाकाऊ पदार्थ आहेत त्या टाकाऊ पदार्थाला नेहमी त्याला शुद्ध करत राहणे, हे लिव्हरचं महत्त्वाचं काम आहे। परंतु मित्रांनो, लिव्हरचा प्रॉब्लेम का होतो की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त जर समजा ड्रिंक करत असाल, तुम्ही दारू पित असाल, तर मित्रांनो हे तुम्ही ड्रिंक समजा आज एक वेळ केली, सकाळी तुम्ही ड्रिंक केली समजा उदाहरणार्थ, संध्याकाळी कोणी तुम्हाला मित्र भेटतो आणखी तुम्ही दारू पिताय, असं करू नका। अशाने लिव्हर तुमचा डॅमेज होईलच। जसा हंस प्राणी असतो, त्याला तुम्ही दूध आणि पाणी एका ग्लासमध्ये मिक्स करून त्या हंस प्राण्याला द्या मित्रांनो, तो काय करतो, नुसतं दूधच त्यामधून पिऊन घेतो, पाणी तसं शिल्लक ठेवतो। तर ही जी क्रिया आहे अशी आपल्या लिव्हरची क्रिया आहे। आपल्या शरीरामधले टाकाऊ पदार्थ जे आहेत त्याला फेकण्याचं काम, शुद्ध करण्याचं काम हे लिव्हर करतं। तर मित्रो, तुम्ही जर आवश्यकतेपेक्षा जास्त दारू पिली तर त्यावर लोड येतो लिव्हरवर, आणि जसं तोंड आपलं येतं, तोंड आल्यानंतर जसं तोंडामध्ये आपल्या लाल रंगाचा तोंड आल्यासारखं होतंय तसा तो लिव्हर होऊन जातो। ह्यामध्येच मग कधी जर स्पेसिस एकत्र येऊन घट्ट झाल्यात तर मग त्याचा लिव्हर कॅन्सर होतो, लिव्हर सोरेसिस होतो। तर ह्या बिमारीपासून आपल्याला जर आपल्या उजव्या हाताला पोटामध्ये जर दुखत असेल तर मित्रांनो दारू बंद करा। आणि तुम्ही जर ती दारू बंद केली नाही तर मग मात्र निश्चित तुम्हाला लिव्हर कॅन्सरला किंवा लिव्हर सोरेसिसला तुम्हाला सामोरं जावं लागेल। आणि एक वेळ लिव्हर जर तुमचा खराब झाला तर पर्यायी तुमच्या किडनी पण खराब होते, मग त्याच्या पुढे एक प्रॉब्लेमच येत राहतात मित्रांनो। तर ह्यामध्ये माझं असं मत आहे की काही लोक असे म्हणतात की मी 5 वर्षापासून ड्रिंक करतोय, काही होत नाही, तो तर 15 वर्षापासून ड्रिंक करतोय, काही होत नाही। मित्रांनो, तसं नाही। तुमचा अवयव लोखंडाचा तयार झालेला नाही, ही एक छोटी बिमारी आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त अल्कोहोलचं सेवन करता आणि तुमचा तो लिव्हर दुखत आहे तरी पण समजा तुम्ही जर सेवन करत असाल तर तो लिव्हर काही दिवसानंतर टणक होतो, आणि तो टणक झाल्यानंतर लिव्हर जो आहे मित्रांनो त्याची बिमारी तुम्हाला लागतं। तसं एकदम लिव्हर तुमचा खराब होत नाही मित्रांनो। जरी तुमचा लिव्हर खराब झाला, समजा तुमचा 50% डॅमेज झाला, तरीही तो आणखी कव्हर होतो, परंतु तुम्ही कव्हर होण्याचा चान्स द्याल त्यावेळेस ना। तर आपल्याला ह्या बाबतीत जर काही जानकारी लागत असेल, आपल्याला लिव्हर साईडला काही जर दुखत असेल तर तुम्ही लगेच फोन उचलून मला फोनवर एन्क्वायरी करू शकता की मला असा त्रास होतो, मग यावर काय करायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे, याच्यावर घरगुती उपाय काय करायला पाहिजे। तर जर समजा तुम्हाला उजव्या साईडला लिव्हरमध्ये काही त्रास झालेला असेल तर त्यावर तुम्ही काय करायचं मित्रांनो, गुडवेल नावाचा वेल असतो, एक गुडवेल, त्या गुडवेलची 3 इंचाची काडी तुम्ही 1 महिनाभर ती चावून त्याचा रस तुम्ही खायचा, थुकून टाकायचं, ते तुम्ही करू शकता। दररोजचा 1 आवळा खा मित्रांनो। त्याच्यानंतर हळद असते ना, ही तुम्ही दुधामध्ये म्हणा, चायमध्ये म्हणा, काढा करून म्हणा, चम्मचचा 1/4 हिस्सा दररोज त्याचा काढा करून तुम्ही हळदीचं सेवन करू शकता। आणि ओली हळद जी आहे त्याचा पण तुम्ही 1 चम्मच ज्यूस घेऊ शकता। आणि मित्रांनो, ह्यामध्ये पथ्य अपथ्य पाळणं फार जरुरी आहे। ज्या गोष्टी पचत नाहीत, स्पायसी पदार्थ आहेत, जास्त तिखट आहेत, ते खाऊ नका ना। आणि दारू तर तुम्हाला निश्चित बंदच करावं लागेल। आणि आजकाल काही दारू मित्रांनो चांगल्या पद्धतीचे येत नाही। आता माझ्या मित्रांनी मला मुंबईला एका ठिकाणी घेऊन गेले होता, आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं फॉरेनमधून काहीतरी एक असा 50 ग्रॅमचा एसेन्स येतो मित्रांनो, आणि 15 लिटर ड्रममध्ये तो फक्त 100 मिली टाकायचा, प्युअर दारू तयार होत आहे। आता ते कशापासून एसेन्स बनवला, काय आहे ते केमिकल आहे, तो भगवंतच जाणे मित्रांनो, आपल्याला त्याची काही घेणदेण नाही आहे। माझं म्हणणं हे आहे की तुमचं शरीर असं तुम्ही समजू नका की मी 10 वर्षापासून दारू पितोय, हा तर 15 वर्षापासून दारू पितोय, याला काहीच झालं नाही। मित्रांनो, तसं नाही। ही एक छोटी बिमारी असून एक वेळ जर तुम्हाला लिव्हरची बिमारी लागली त्यावेळेसच तुम्हाला माहीत पडतं।
त्यामुळं जर आज दारू पिऊच नका, जर प्यायचीच असेल तर एकाच दिवशी 2 वेळ दारू पिऊ नका आणि नियमित सेवन करू नका की आज दारू पिली, उद्या पिली, परवा पिली. एक 7-8 दिवसामधनं एखाद्या वेळेस तुम्ही दारू क्लायमेटचा विचार करून जिथं उष्णता नसेल, मुख्यतः रात्रीच्या टाइमला तुम्ही ड्रिंक करणं हरकत नाही आणि युक्तिशी करा मित्रांनो, पण दररोज करू नका. आणि आमच्या शिवधाम सरकारमध्ये आम्ही काही संशोधित केलेल्या आयुर्वेदिक जडीबुटी ज्या स्वतः जंगलमधून आम्ही जमा करतोय आणि त्या लिव्हर सोरियासिसवर आम्ही त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. जर तुमचा लिव्हर कडक जरी झाला असेल, 50% डॅमेज जरी झाला असेल तरी आम्ही मित्रांनो नीट करू शकतो. आमच्या शिवधाम सरकार आश्रमामध्ये आपण आल्यानंतर शरीर शुद्धतेचं कार्य सर्वात पहिले केलं जातं. शरीर शुद्धता पंचकर्म ह्या पद्धतीने केलं जातं आणि ह्या शरीर शुद्धतेसाठी म्हणजे सोबत लिव्हर पण तुमचा शुद्ध होतो. तर ह्यासाठी तुम्हाला 7 दिवस आमच्या हॉस्पिटलला राहायची जरूरत आहे. जर तुम्ही 7 दिवस आमच्या हॉस्पिटलला राहिला तर फक्त 1000 रुपये खर्च आहे मित्रांनो. तुम्हाला एक रूम दिलं जातं, ट्रीटमेंट, जेवण, राहणे सर्व A to Z 1000 रुपये पर डे. मिनिमम तुम्ही मित्रांनो एक 7 दिवस किंवा 15 दिवस आमच्या इथं तुम्ही थांबू शकता. जर तुम्हाला थांबायचं नसेल तर कुठलाही गुरुवार किंवा रविवारला आमच्या शिवधाम सरकार नाशिकमध्ये तुम्ही या. सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत रुग्णांना मुफ्त तपासणी चालू असतं. म्हणजे मला तुमचं नाडी परीक्षण करावं लागतं, तुमचं दर्शन करावं लागतं, तुम्हाला प्रश्न विचारावं लागतात, तुम्हाला फिजिकल चेकअप करावं लागतं आणि त्यानंतर मला लाईन ऑफ ट्रीटमेंट माझ्या लक्षात येतं. असं नाही की ताप आला, एक अँटीबायोटिक घेतलं, पॅरासिटामॉल घेतलं आणि आपण नीट झालो, असं आयुर्वेदामध्ये नाही आहे. आयुर्वेद हे फार पुरातन शास्त्र आहे. इसवी पूर्व 5000 वर्षापूर्वी हे शास्त्र भगवान ब्रह्मजींनी सांगितलेले आहे प्राण्यांच्या कल्याणासाठी व दुःखापासून मुक्ती होण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही एक वेळ आश्रमामध्ये आल्यानंतर मला रोग निदान करणं फार जरुरी आहे. नंतर मात्र मग पुढचे 90 दिवस तुम्हाला औषध घ्यायचं असतं. तुम्ही नाही जरी आले तरी आम्ही पोस्टाने तुम्हाला औषधं पाठवू शकतो. तर आपल्याला जर लिव्हर सोरियासिस झाला असेल तर सर्वात पहिले पथ्य पाळायची. मित्रांनो तुम्हाला हाताला पासळ्याच्या खाली टणक दगडासारखा लिव्हर लागतोय, लघवीमधून रक्त चालू आहे, मळाचे खडे तुम्हाला होऊन आलेले आहेत, तो दुखतोय तरी तुम्ही दारू पिताय का? मरणाच्या पुढे का जाता, सामोरे का जाता मित्रांनो तुम्ही? तर ही परहेज तुम्ही पाळा. आणि अधिक माहितीसाठी आमची एक वेबसाईट पण आहे www.shivdhamsarkar.com. ह्यावर जाऊन आपण माहिती घेऊ शकता. तिथं दिलेल्या नंबर्सवर अधिक माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला मला काही प्रश्न करायचे असेल तर खालील दिलेल्या फोन नंबरवर फोन करून मला तुम्ही माहिती घ्या. डू अँड डोंट्स मला विचारा. मित्रांनो जर आपल्याला लिव्हरच्या बाबतीत काही शिकायचं असेल आणि लिव्हरचा आजार झाला असेल, लिव्हरचा कॅन्सर जर झाला असेल तर मित्रांनो गुडवेलची लकडी जी आहे ती तुम्ही दररोज 1 लकडी चावून तिचा रस गिळायचा, थुकून टाकायचं आणि संध्याकाळी कडुनिंबाची कोवळी पत्ते 20 पत्ते चावून आणि सोबत खडी साखर घेऊन त्याला खाऊ शकता. तसेच हळद चम्मचचा 1/4 चम्मच हळद जी आहे तुम्ही दुधामध्ये उकळून किंवा त्याचा गूळ, आलं, काढा टाकून ते तुम्ही घेऊ शकता. ह्या पद्धतीचं तुम्ही करा मित्रांनो. साधं जेवण करा. आता लिव्हर सोरियासिस जे आहे किंवा लिव्हर कॅन्सर जे आहे हे नुसते काही दारू पिल्यानेच होतं असं नाही आहे. काही लोकांना शरीरामध्ये बरेच दिवसाचं इन्फेक्शन असतं, जसं हेपॅटायटिस E आहे, B आहे, C आहे. त्याचं इन्फेक्शन औषध गोळ्या देऊनही जात नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. हा जेनेटिक प्रॉब्लेम पण असू शकतो. जर तुमच्या आजी आजोबांना, वडिलांना कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर तो जेनेटिक पद्धतीने येतोय. परंतु मित्रांनो तुमच्या इंग्रजी औषधांसोबत म्हणजे तुमचं रेडिएशन, केमो, तुमचं सर्जरी, इम्युनोथेरपी हे सर्व करत असताना आयुर्वेद ट्रीटमेंट पण तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही ॲलोपॅथी सोबत आयुर्वेद ट्रीटमेंट निश्चित घेऊ शकता. इसवी पूर्व म्हणजे अगदी आपल्या देशाला म्हणजे एक साधारणतः 60-70 वर्षाआधी काय ॲलोपॅथीच होतं का मित्रांनो? सर्व आयुर्वेदच होतं ना. त्याआधी राजेशाही होऊन गेली, त्याआधी एवढा मोठा काळ होऊन गेला, त्यावेळेस काय ॲलोपॅथी होतं का मित्रांनो? आयुर्वेदामध्ये खूप चांगली औषधं आहेत, त्यामध्ये संशोधन करण्याची काही जरूरत नाही आहे. परंतु वनस्पतींना ओळखणे हे त्या वैद्याला समजलं पाहिजे. तर आमची स्पेशल टीम जंगलामध्ये जाऊन काही आयुर्वेदिक औषधं जे आहेत वनस्पती त्या घेऊन येतात आणि त्याचा आम्ही रुग्णांवर उपयोग करतो. खूप चांगला त्याचा रिझल्ट होतो मित्रांनो. तुम्हाला लिव्हरच्या बाबतीत कुठलाही आजार असो, लिव्हर डॅमेज झालेला आहे असं सांगितलेलं असो, मी तुम्हाला फक्त 90 दिवसामध्ये नीट करतोय. 90 दिवसानंतर तुम्हाला मी कुठलीही औषधे देणार नाही. हां बाकी पण तुम्ही औषधं घ्या, बाकी पॅथीमधल्या पण औषधं तुम्ही चालू ठेवा, हरकत नाही. परंतु आयुर्वेद हा आपल्यासाठी
एक भगवान ब्रह्मजींनी सांगितलेलं हे अमृत विद्या आहे मित्रांनो. त्याचा आपण लाभ घ्या, निराश होऊ नका. स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम, व्याधितना व्याधी परिमोक्ष हा आयुर्वेदाचा जो मोटो आहे, ह्याला आपण जे आहे त्याचा आपण फायदा घ्यावा व आमच्या शिवधाम सरकारमध्ये कुठलाही रविवार किंवा कुठल्याही गुरुवारला आपण येऊन मुफ्त नाडी परीक्षण करून इथं आपण सल्ला घेऊ शकता. ओम नमो नारायण.